नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात तडका या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत भरीत भेंडी। तर साहित्य पाहून घेऊया। तर मी भेंडी घेतलेली आहे, ते 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, ते शेंगदाणे घेतले, तेल घेतलंय, मीठ घेतलंय, तर धने पावडर आहे, मिरची पावडर, हळद, मोहरी आणि जिरा पावडर। तर आपण पहिले शेंगदाणे भाजून घेऊ गॅसवरती। तर मी गॅस पेटवून घेतलाय, गॅसवर कढई ठेवलेली आहे। आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। आपले शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंत आपण भेंडी चिरून घेऊया। तर आपले शेंगदाणे सगळे भाजलेले आहेत व्यवस्थित, तर मी ती काढून घेते। हे आपल्याला थोडं थंड झालं की मिक्सरला लावून घ्यायचं। हे वाटून घेते मी। मी आपल्या शेंगदाण्याचा कूट इथे करून घेतलेला आहे। तर आपण ह्याच्यात कोरडे मसाले टाकून घेऊ। मी मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट, जिरा पावडर, हळद, धनेपूड। तर आपण हे मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता, मी भेंडीची डेट आणि वरची टोपण ही काढून घेतलेलं आहे आणि मध्ये अशी चीर दिलेली आहे। तर ह्याच्यात आपल्याला हा मसाला भरायचा आहे।
ठेवलेली आहे. इथे आपण हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या किसून घ्यायच्या. तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे मी. गॅस पेटून घेऊ. तेल घालून घ्यायचं आपल्याला. तेल तापलं की आपल्याला मोहरी टाकून घ्यायचंय. मोहरी छान तडतडली की आपल्याला याच्यात किंचित साखर टाकायची. लसूण टाकायचा किसलेला. आपण साखर ह्यासाठी टाकली की भेंडीला छान कलर यावा म्हणून. कलर फ्रेश राहतो त्याचा. आपल्याला लसूण पण छान परतून गेलेला आहे. भेंडी टाकून घेऊ. शेंगदाण्याचं कूट थोड्या वेळाने टाकायचं आपल्याला पुन्हा. शेंगदाण्याचं कूट पण घालून घेणार आहे मी. गॅस थोडा बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकण लावून छान वाफ काढून घ्यायची त्याची. दोन 3 मिनिटं झालेले आपले वाफ देऊन घेतले. पण त्याला थोड्याशा पाण्याचा हापका द्यायचा आपल्याला. करून घ्यायची. परत 2-3 मिनिटांसाठी आपण झाकण लावून घेणार आहे आणि 2-3 मिनिटांनी पुन्हा चेक करायचं आपल्याला. 2-3 मिनिटं पुन्हा आपण चेक करून घेऊ. 2-3 मिनिटं झालेले त्याला. अजून 5 मिनिटं ठेवायचं आणि 5 मिनिटानंतर आपण बंद करून देऊ. तर आपली भेंडी तयार आहे. तर ही आपण आता काढून घेऊ. चला, तर आपली भेंडी तयार झालेली आहे. तर कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.